हळद रुसली कुंकू हसले या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये. चला तर मग सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला. तर आता आपण इथे पाहणार आहोत की कशा पद्धतीने आता इकडे बाळजाबाईंनीच आणून सोडलेल्या संकटातला परत पाठवत आता इकडे दुष्यंत देणार कृष्णाची ठामपणे साथ आणि आता सत्याचा विजय करण्यासाठी दोघं नवरा बायको करणार जीवाची दिवस रात्र एक. आता नेमकं कसं काय घडतं हे बघूया आपल्या व्हिडिओमध्ये. तर आता आपण इथे पाहतोय बाळजाबाई ह्या इलेक्शनचा अर्ज भरण्यासाठी गेलेल्या असतात. त्यावेळी बाळजाबाईंना आता तो अर्ज भरणारा व्यक्ती सांगतो, बाळजाबाई अहो याही वर्षी तुमच्या विरोधात अर्ज भरायला कोणीही आलेलं नाही आहे. याचा अर्थ मला माहिती आहे तुम्ही जिंकून येणार आणि ते सुद्धा बिनविरोध. त्यावर बाळजाबाई म्हणतात, बाळजाच्या विरोधात आज पावतर कुणाची तोंडातनं आवाज काढायची ताकद झालेली नाही तर मग हे निवडणुका लढवण्याची हिंमत करणार तर कोण. जाऊ द्या, ते काय बी असलं तरी एक प्रोसेसचा भाग म्हणून अर्ज तर भरून द्यावाच लागणार आहे. भरा तुम्ही अर्ज भरा. त्याबरोबर मग लगेचच आता बाळजाबाईंचा अर्ज भरायला तो माणूस घेतो. बाळजाबाई मनात म्हणत असतात, एकदा का मी सरपंच झाले की मग त्या कृष्णाची हकलपट्टी थेट ह्या गावाच्या बाहेर नाही केली तर माझं नावसुद्धा बाळजा सांगणार नाही. 5 गावाच्या आसपासल्या पट्ट्यात पण त्या कृष्णाला फिरकू देणार नाही मी. तिचं घर तिची जमीन सगळं जर नाही उद्ध्वस्त केलं की नाही तर नावाची बाळजाबाई नाही. आज पावतर त्या पोरीचं लई सहन केलं पण आता नाही. आता तिला दाखवून देणार की म्या कोण आहे. आणि मग अर्ज भरून झाल्यावर बाळजाबाई ह्या आता तिकडनं जात असतात. इतक्यात त्या ठिकाणी कृष्णा ही अर्ज भरायला आलेली असते. कृष्णासोबत तिची सगळी माणसंसुद्धा असतात. दुष्यंतही असतो. बाळजाबाई म्हणतात, तुला काय वाटतं माझ्या विरोधात अर्ज भरायची हिंमत करायलास पण जिंकशील होय. त्यावर मग दुष्यंत म्हणतो, का नाही जिंकणार, माझी बायको नक्की जिंकणार आणि तिला जरी तिच्यावर कॉन्फिडन्स नसला ना तरी मला आहे ना. कारण काय आहे ना, माझ्या बायकोने आजपर्यंत कधीही कोणाचं काहीही वाईट केलेलं नाही आहे आणि मुळात माझी बायको कधी कोणाचा वाईट विचारही करत नाही. त्यामुळे तिच्या बाबतीत काही चुकीचं किंवा वाईट होण्याचा प्रश्नच येत नाही. अर्ध्या रात्री जरी कोणी तिच्याकडे मदत मागितली ना तरीसुद्धा तिच्या खिशात पैसा नसला तरीही तिच्याजवळ इतकी माणुसकी आहे की ती तिच्या माणुसकीच्या बळावर लगेचच्या लगेच त्या माणसासाठी मदत उभी करते आणि त्यांची मदतसुद्धा करते. त्यामुळे तुम्ही अक्कल शिकवू नका माझ्या बायकोला. माझी बायको काय आहे ना हे तुम्हाला कळेलच. त्याबरोबर आता लगेचच बाळजाबाईंमध्ये आणि दुष्यंतमध्ये वाद वाढू नये म्हणून गावातली लोक म्हणतात, दुष्यंत सरकार अहो जाऊ द्या, कशापायी तर उगाच्या उगा वाद घालायला असतात. वाद घालून तसं बी काय मिळणार आहे. आणि तशी बी निवडणूक आता महिन्याभरावर आहे. तेव्हा काय खरं काय खोटं, कोण जिंकणार कोण हरणार ह्या समध्या गोष्टी कळतीलच की आपल्याला. उगाच्या उगा इथं बार घेणं म्हणजे चांगलं लक्षण नाही. म्हणून म्हणायलो जाऊ द्या, आत्ता पावतर जेवढं जसं चालू आहे तेवढं तसंच चालू राहू द्या. कृष्णे चल आपण अर्ज भरून घेऊ आणि त्यानंतर निघू. मग कृष्णा दुष्यंत आणि काही गावकरी हे सगळे आतमध्ये येतात आणि त्यानंतर मग आता कृष्णाचा अर्ज भरायला सुरुवात केली जाते. कृष्णाचा अर्ज वगैरे भरून झाल्यानंतर गावकरी म्हणतात, चला आता अर्ज भरायचं काम तर पार पडलेलं आहे पण आता प्रचारसुद्धा जोमात केला पाहिजे. कृष्णा निवडून येणारच प्रचार नसला तरी पण तरी पण शेवटी निवडणूक म्हणली की प्रचार हा आलाच पाहिजे म्हणून जोरात प्रचार करू. मग काय आता अर्ज भरून झाल्याबरोबर लगेच सगळे गावकरी आणि कृष्णा दुष्यंत हे सगळेजण प्रचाराला निघालेले असतात. अरे येऊन येणार कोण, कृष्णाशिवाय हाईच कोण, येऊन येणार कोण, कृष्णाशिवाय हाईच कोण, आपला सरपंच कसा असावा, कृष्णाताई सारखा असावा वगैरे वगैरे अशा विविध प्रकारच्या घोषणाबाजी करत आता लोक रस्त्याने चाललेले असतात आणि सगळेजण एकमेकाला म्हणत असतात की निवडून येणार तर आपली कृष्णाच. आजपर्यंत कृष्णाने लोकांसाठी एवढं केलं आहे आणि आता जर कृष्णा निवडून आली की नाही तर गावाचं तर भलं होईलच होईल पण आपल्या गावाबरोबर बाकीची जी 4 गावं आहेत कृष्णा त्यांचा बी विचार करेल आणि त्यांच्यासाठी पण नक्की काही ना काहीतरी करेल. कृष्णा सरपंच झाली तर नक्की गावांचं कल्याण होईल. गावं गुलामीतनं सुटत्याल आणि मोकळाचा श्वास घेत्याल. काय बी झालं तर कृष्णाला जिंकवायचीच. मग काय लोक आणखीन जोमानं आणखीन मोठा प्रचार करू लागतात
आता हे सगळं काही बाळजाबाईंची सूत्र बाळजाबाईंपर्यंत पोहोचवत असतात. आता या गोष्टी बाळजाबाईंच्या जेव्हा लक्षात येतात की कृष्णाचा प्रचार एवढा जोमात सुरू आहे, आपल्यापेक्षाही दुप्पट जोमाने लोक तिच्या पाठीशी उभे आहेत, तेव्हा मग मात्र बाळजाबाई आता भ्रमात पडतात की बापरे, जर असंच चालू राहिलं तर मग माझ्यासाठी सगळं काहीच अवघड होऊन बसेल. नाही नाही नाही, काहीही झालं तरी या कृष्णाचा प्रचार ठप्प केला पाहिजे. या कृष्णाला कुठल्याही परिस्थितीत मला जिंकू द्यायचं नाही आहे. जर ही जिंकली आणि मी हरले तर मग कायमच हिचं माझ्यावरती वर्चस्व राहणार आणि माझे सगळे काले चिठ्ठे उघडे पडणार, हे तर वेगळंच. मग आता बाळजाबाई टेन्शनमध्ये असताना जयकांत विचार करतो, चला आता लोह गरम आहे तोवर हातोडा मारून घेतला पाहिजे. आधीच ह्या बाळजाचं डोकं फिरलं आहे, डोकं टकुरं टाळक्यावर नसलं आणि आपण थोडंसं आगील तेल ओतलं का मग त्यानंतर कसं आपोआप वनवा लागत जाईल. फक्त आगीत तेल ओतायची गरज आहे. मग लगेचच जयकांत म्हणतो, काकीसाहेब अहो त्या कृष्णाचा प्रचार अगदी जोशात सुरू आहे, पण आपण काय बी करू शकत नाही बघा. आपले हात दगडाखाली आहेत ना व बांधले गेलेत. बाळजा जयकांतकडे बघू लागते. जयकांत म्हणतो, प्रश्न पडलाय ना व तुम्हासनी मी असं काय बोलायलो आहे म्हणून. अहो दुष्यंत तिच्या बाजूला असताना आपण काय करणार आहोत. दुष्यंत नावाचा काटा आपल्याला बाजूला करावा लागणार. त्यावर बाळजाबाई जयकांतकडे रागाने बघतात आणि म्हणतात, काय बोलायलास तू. त्यावर जयकांत म्हणतो, अहो काकीसाहेब म्या खरं तेच बोलायलो. अहो जो पवतर दुष्यंत त्या कृष्णाच्या पाठीशी एवढा ठामपणे खंबीरपणे उभा आहे की नाही, तो पावतर आपण त्या कृष्णीचा केस पण वाकडा करू शकणार नाही आहोत. अहो दुष्यंत तिच्या केसाला धक्का लागू देणार नाही आहे आणि प्रचाराचं तर काय बोलूच नका. आपला दुष्यंत एवढा हुशार आहे, शिकलेला आहे, नवीन नवीन कल्पना करून तो त्या कृष्णेचा प्रचार एकदम फर्स्ट क्लास करणार बघा आणि मग ती पोरगी निवडून येणारच की. त्याबरोबर बाळजाबाई जयकांतच्या खान खणावून मुस्काटात लगावून देतात आणि म्हणत असतात, जयकांत तोंड सांभाळून बोल आणि दुष्यंत ह्यो माझा पोरगा आहे, त्यामुळं म्या हरावं असं त्याच्या मनात कधीच नसणार, हे मला अगदी पक्क ठाव आहे. आणि राहिला प्रश्न त्या कृष्णीनं जिंकण्याचा, तर तिची टाप आहे वैर माझ्या मोरं जिंकण्याची. आणि तू आता तुझं टकुरं चालवायचं बंद कर. जेवढं म्या सांगतो का नाही तेवढंच कर. एक काम कर, ती कृष्णी सध्या त्या भंप्याच्या घरी राहिल्या ना व, त्याच्या जीवावर एवढ्या उड्या मारायला ना व. जर त्याचं घरच उरलं नाही तर राहणार कुठं, खाणार काय आणि शिजवणार कसं. एक काम कर, तिथं आपली माणसं पाठव आणि घराची उद्विस्ती कर. त्यावर लगेचच आता जयकांत म्हणतो, काय अहो काकीसाहेब पर आपला दुष्यंत. बाळजाबाई म्हणतात, मला ठाव आहे दुष्यंतला थोडाफार त्रास होईल, पण काय करणार, बायको बरोबर गेलाय ना व, मग आता थोडाफार त्रास तर बायकोच्या संगत त्याला पण सोसावा लागलच की. जा म्या सांगितलंय तसं आणि तेवढं कर. त्याबरोबर लगेच जयकांत म्हणतो, चालतं की काकीसाहेब, तुम्ही म्हणाल तसं लगेच आपली माणसं पाठवतो आणि घर तोडून मोडून टाकायला सांगतो आणि जाळाय बी सांगतो. आणि मग आता लगेच जयकांत हा त्याच्या माणसांना फोन करतो आणि माणसांना आता तो सांगतो की तो गावात भंप्या नावाचा पोरगा आहे का नाही, त्याचं घर जाळून टाकायचं आजच्या आज. बाळजाबाई जयकांतला सांगतात, जयकांत तिकडं तू जाऊ नगस, तू गेला नाहीस तर मग दुष्यंतला बरोबर असं पण वाटू शकतं की कदाचित हे समज आपल्या चाहत्यांनी रागानं केलं आहे, आपल्याला ह्यातलं काही ठावं आहे असं आपल्याला मुळी दाखवायचंच नाही आहे. समजायला नवं, आपल्यापर्यंत ह्या गोष्टी आल्याच नाहीत असं आपल्याला दुष्यंतला भासवायचं आहे. काय बी झालं तरी त्याला पण असं वाटता कामा नये की मला कृष्णा जिंकू नये असं वाटायला. नाही, ती जिंकणार नाहीच आहे माझ्यामुळं, ह्यात तर काही शंका नाहीच आहे. पण तरी दुष्यंतची मर्जी पण मला राखायला हवी. किती बी झालं तरी मला माझं पोरगं प्यार हाय, त्यामुळं म्या म्हणायला तसंच काम झालं पाहिजे. कामात जरा जरी गफलत केली का नाही तर गाठ माझ्याशी आहे एवढं मात्र लक्षात ठेवायचं. त्यानंतर मग जयकांत, काकीसाहेब काळजी करू नका, म्या जातीनं लक्ष देईन समधीकडं असं म्हणून तिकडनं निघतो. मग बाळजाबाई ह्या आता म्हणू लागतात, कृष्णे तुला लई हौस आहे ना व माझ्या विरोधात उभं राहून जिंकून यायची. बघू की निवडणुकीपावतर तू ह्या गावात तरी थांबतेस का नाही बघू. नाही जर तुला पळताभुई थोडी केली का नाही तर माझं बी नाव बाळजा नाही. अगं 12 गावचं पाणी प्यायलेली बाई हाय म्या. तुझ्यासारख्या ह्या असल्या अडाणी पोरीमनं मला असं हरवणं शोभणार नाही गं. आणि मुळात तू मला हरवू बी शकणार नाहीस. आता बघशील ही बाळजा नेमकी काय चीज आहे आणि कुठल्या मातीची आहे ती. तुला वाटलं असेल म्या जेवढी दिसायलो तेवढीच आहे, पण म्या जेवढी जमिनीच्या वर आहे तेवढीच जमिनीच्या खाली आहे. तर दुसऱ्या बाजूला आता इकडे जयकांतने माणसाला सांगितलेलं असतं की
त्या दुष्यंतचं त्या भंप्याचं घर जाळून टाकायचं, खाक करायचं, काही शिल्लक नाही ठेवायचं. मग काय आता ती लोक तयारच असतात. मग आता लगेचच ती लोक तिकडे जातात आणि आता ती मोठ्यानं ओरडतात, कृष्णा कृष्णा बाहेर ये. कृष्णा बाहेर येते. दुष्यंत आणि भंप्यासुद्धा बाहेर येतात. आता ही लोकं म्हणू लागतात, तुला बाळजाबाईंच्या विरोधात उभं राहायची लई मस्ती आल्या नवं, लई घमेंड आल्या नवं. मग आता बघ आम्ही काय करतो ते. गप गुमान अर्ज मागं घ्यायचा, नाहीतर आता फक्त घर जाळायलोय, पुढच्या वेळी तर तुला पण जाळू. त्याबरोबर आता दुष्यंतचा पारा चढतो. दुष्यंत जातो, त्याची कॉलर पकडतो आणि त्याला म्हणतो, काय म्हणालास आणि कोणाला देतोस ही धमकी? ही तुझी राजेशाही नाही आहे किंवा तुझ्या बाळजाबाईंची राजेशाही नाही आहे, ही लोकशाही आहे. समजलं ना? डेमोक्रेसी शब्दाचा अर्थ माहिती आहे का? त्याबरोबर आता तो गुंड घाबरतो. दुष्यंत म्हणतो, आणि हो, घराला आग लावणार तुम्ही? हां, घराची एक काडी तर इकडची तिकडे करून दाखवा, मग बघतो तुमच्याकडे. बरोबर. एक गोष्ट लक्षात ठेवा, जर या घराला कोणी हात लावला ना तर माझ्या इतकं वाईट खरंच कोणी सापडणार नाही. मला उगाच मारामारी करायला आवडत नाही, पण जर मी मारामारी करण्यावर उतरून आलो तर तुम्हाला सोडणार नाही. एकतर तुम्ही राहाल, नाहीतर मी राहीन, एवढं मात्र नक्की, असं आता दुष्यंत त्यांना सांगतो. आता दुष्यंतने एवढी वॉर्निंग दिलेली असते, धमकी दिलेली असते, तरीही काही अतिशहाणे पुढे जातात आणि आता ते घर तोडण्याचा प्रयत्न करतातच. त्यावेळी दुष्यंत म्हणतो, तुमच्या तर, आणि आता तो त्यांना मारायला सुरुवात करतो. आता तिथे त्यांनीच फोडलेली फाटी असतात. मग दुष्यंत त्यातलं एक फाटं उचलतो आणि आता त्या फाट्यानेच बदडून काढायला त्या लोकांना सुरुवात करतो आणि म्हणत असतो, तुम्ही काम करणार? लोकांना फसवून, लोकांना लुबाडून, लोकांना त्रास देऊन निवडणुका लढवणार? बळजबरीने स्वतःचा नेता निवडून आणण्यासाठी या सगळ्या हद्दीपर्यंत जाणार? आणि तुम्हाला काय वाटतं, सामान्य जनता ऐकून घेईल, सहन करेल? खूप सहन केला अन्याय तुमचा, आता नाही, आता बास. आणि मग दुष्यंत इतका मारत असतो त्या लोकांना, इतका मारत असतो की बापरे, आता त्या लोकांच्या जीवात राम उरलेला नसतो. ती लोक म्हणजे त्यांना चालता येणार नसतं. मग कृष्णा दुष्यंतला अडवते आणि म्हणते, दुष्यंत सरकार थांबाव, जीव घ्याल का त्यांचा, जाऊ दे त्यासनी. आणि मग कृष्णा आता कशीबशी त्या लोकांना तिकडनं पळवून लावते. त्यानंतर मग दुष्यंत आता स्वतःवरतीच म्हणजे हे होत असतो की बापरे, आई एवढ्या थराला जाऊ शकते. तर मग कृष्णा म्हणत असते, दुष्यंत सरकार बघू, लागलं ना तुमच्या हाताला, लागलं ना? अहो कशापायी केलं ते समजा, बघितलं सा बाळजाबाई कुठच्या थराला जाऊ शकतात? अहो त्यांनी तुमचा तर विचार केला नाही, त्यासने असं पण वाटलं नाही का तुम्हासनी त्रास होईल. त्यांनी कुठचा बी मागचा पुढचा विचार न करता आपलं घर मोडाया त्यांची गुंड पाठवले. ही समधी माणसं त्या जैकांची आहेत. या समध्या माणसांना मी बरोबर ओळखलो. अहो माझ्या शेताची जमीन हडप करावी हीच माणसं यायची की, ही त्या जैकांची माणसं आहेत. अहो दुष्यंत सरकार, म्हणून म्हणत होतो मी, आम्हाला नाही लढवायची निवडणूक, नाही मला त्या बाळजाबाईंच्या विरोधात उभं राहायचं. अहो उगाच त्यांच्याशी वैर घेणं मला नाही पटणार हो, आणि पत्करणार बी नाही. बाळजाबाईंमुळं आणि माझ्या निवडणुकीमुळं जर तुमच्या जीवाला काही बरं वाईट झालं, तुम्हासनी काही धोका झाला का नाही दुष्यंत सरकार, तर मला सहन नाही होणार. बस कळायलं आहे का तुम्हासनी? म्हणून मी म्हणतोय की मला नाही करायचं हे समज, मला नको ही निवडणूक, मला नको हे समज राजकारण, सत्ता नको. म्या माझ्या माणसांबरोबर, माझ्या गावकऱ्यांबरोबर, माझ्या नवऱ्याबरोबर सुखी आहे, आणि तेवढंच माझ्यासाठी लई झालं की उगाच हे राजकारण, हे सत्ता, ह्या समध्यात मला गुंतायचं नाही आहे, मला नाही अडकायचं ह्या समध्यात. कळलं नवं? बस जेवढं झालं तेवढं पुरे झालं. त्यावेळी दुष्यंत कृष्णाला म्हणतो, नाही कृष्णा, नाही, प्लीज आता तर बिलकुल मागे हटायचं नाही आहे. आईला काय वाटतं, आपल्याला ती असं घाबरवेल, धमकवेल आणि आपण घाबरून जाऊ, धमकून जाऊ? नाही, आपण आता आणखीन खंबीरपणे उभं राहायचं, खंबीरपणे सर्व गोष्टींचा प्रतिकार करायचा. कृष्णा म्हणते, अहो दुष्यंत सरकार पण. दुष्यंत म्हणतो, कृष्णा प्लीज, मला पण किंतु परंतु काहीही ऐकायचं नाही आहे. मला फक्त तुझ्या बाजूने उभं राहायचं आहे, मला माझ्या बायकोला जिंकवायचं आहे. बघितलंस ना आज आईच्या डोळ्यातला कॉन्फिडन्स, तिला वाटतं आहे की तू जिंकूच शकत नाही, पण तिला हे कळायला हवं की माझी बायको काहीही करू शकते, आणि फक्त मला आईला हे दाखवून द्यायचं आहे की तू काहीही करू शकतेस, म्हणून मला तुझ्या पाठीशी नाही उभं राहायचं आहे. तर मला गावातल्या त्या प्रत्येक लोकांची मदत करायची आहे ज्यांच्यावर आजपर्यंत आईमुळे अन्याय झाला आहे, अत्याचार झाला आहे. खरं तर ना म्हणजे चूक ना माझीसुद्धा आहे. मी माझ्याच आईवरती इतक्या आंधळापणे विश्वास कसा काय ठेवला? मी माझ्याच आईला कधीच जाब का नाही विचारला? माझ्या आईवरती मी जी म्हणेल तशी पूर्व दिशा असा विश्वास ठेवला. मी कधीतरी तरी लक्ष द्यायला हवं होतं आईच्या कामात, आईच्या गोष्टीत.
म्हणूनच कदाचित आईने मला गावापासून लांब शहरात ठेवलं. म्हणूनच कदाचित कधीच आईने माझी नाल गावाबरोबर पुन्हा जोडली जावी ह्यासाठी प्रयत्न नाही केले. उलट ती मला नेहमी म्हणायची की जा तू शहरात राहा, तिकडे शिक, तिकडेच मोठा हो. त्यावर कृष्णा म्हणत असते, अहो दुष्यंत सरकार जाऊ द्या, जे झालं ते झालं. अहो ह्या समजात तुमचा पण काही दोष नाही आहे. उगाचच्या उगाच तुम्ही स्वतःला दोष देऊ नका. तुम्ही स्वतःला दोष दिल्यानं काय बी होणार नाही आहे. त्याबरोबर दुष्यंत आता तिला म्हणत असतो की नाही कृष्णा माझीच चूक आहे. कृष्णा म्हणते, अहो प्रत्येक लेकराचा आपल्या आईवरती विश्वास असतोच. मग आता म्या बी माझ्या आईनं मला एखादी गोष्ट सांगितली तर करणारच नवं. म्या पण माझ्या आईवर आंधळ्याप्रमाणे विश्वास ठेवणारच नवं. तेच तुम्ही केलं, त्यात तुमचा काही एक दोष नाही आहे. दुष्यंत म्हणतो, कृष्णा अगं पण मला दिसत होतं काही लोक माझ्यासमोर येत होती, पण तरीही मी कधीच लोकांकडे लक्ष दिलं नाही. मला वाटायचं हे सगळं आईचे विरोधक करतायत. इवन तुझ्या बाबतीत सुद्धा बघितलं ना मी. अगं आईने किती मोठा खेळ खेळली. अगं चक्क तुला मातीत गाडलं. हे सगळं सुद्धा आईनेच केलं होतं ना कृष्णा. आणि तू माझ्या आईवरचं प्रेम कमी होऊ नये, माझा आईवरचा विश्वास ढळू नये म्हणून एवढे दिवस हे सगळं माझ्यापासून लपवत राहिली, शांतपणे सहन करत राहिलीस. आणि त्या सगळ्याबद्दल काय शिक्षा मिळाली तुला? तर हे असं वनवशासारखं तुला स्वतःच्याच हक्काच्या घरातनं बाहेर पडावं लागलं. हे असं तुला भंप्याच्या घरी येऊन राहावं लागलं. मीच दोषी आहे ना गं कृष्णा ह्या सगळ्याला. माझ्यामुळेच घडतंय ना हे सगळं. कृष्णा खरंच सांगतो, मी तुला पुण्याला घेऊन जाऊ शकतो. पुण्याला माझं स्वतःचं घर आहे, तिकडे आपण राहू शकतो, सेटल होऊ शकतो. पण जर आपण निघून गेलो ना तर इथल्या लोकांचे खूप हाल होतील गं. आणि म्हणून मला निघून नाही जायचं आहे. कृष्णा तुला कळतं आहे ना? त्यावर कृष्णा म्हणते, हो दुष्यंत सरकार, मला तुमचं सगळं म्हणणं कळतं आहे आणि पटतंय पण. आणि म्हणून म्या पण ठरवलं तुमच्याबरोबर तुमच्या इतक्याच खंबीरपणे म्या उभी राहणार. आणि आपण दोघं मिळून आपल्या गावाला मोकळं करणार. आपण बाळजाबाईंचा ह्यो अत्याचार, ह्यो अन्याय लवकरात लवकर संपवणार बघा. आणि काळजी करू नका, जिथं आपण दोघं एक झालो आहे तिथं कायम समजा चांगलं घडलं आहे. अगदी अनुभव आहेच की आपल्याला बटूक बाबापासूनचा. काय आठवायला नवं कारभारी? त्यावर लगेच दुष्यंत हसतो. कृष्णा म्हणते, असंच तुम्ही कायम हसत राहा बघा दुष्यंत सरकार. तुमच्या चेहऱ्यावर आहे का नाही ती काळजी, ते टेन्शन, त्या गोष्टी शोभत नाही. तो माझ्या दुष्यंत सरकारांच्या चेहऱ्यावर आहे की नाही ह्यो असा कायमस्वरूपी आनंदच आवडतोय बघा मला बघा. त्यामुळं पुण्यांदा ह्यो असा काळजीचा चेहरा करू नका. आणि जे काय होईल ते समजा चांगलं होईल. माझ्यावर विश्वास आहे ना मग तुमचा? इतक्यात त्या ठिकाणी आता भंप्या येतो. भंप्या म्हणतो, दाजी खरंच तुमचे लई उपकार झाले बघा. तुम्ही त्या लोकांबरोबर मारामारी केली सा, त्यांना दमदाटी केला सा म्हणून ती लोक पळून गेल्या. नाहीतर त्या लोकांनी आपलं घर जाळलं असतं आणि मग म्या पुण्यांदा हे समजा कसं उभं केलं असतं. दुष्यंत म्हणतो, अरे उलट मीच तुझी माफी मागायला हवी. हे सगळं माझ्याच आईच्या माणसांनी केलं आहे. उलट तू आम्हाला इथे तरीही आसरा दिलास, हे तुझे उपकार. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग प्रेक्षकांनो, आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत ह्या व्हिडिओचा छान पद्धतीने आनंद घेत राहा. टाटा बाय बाय, धन्यवाद. टेक केअर ऑल ऑफ यू.